राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना, पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले असून त्याकरिता व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाची केंद्र सरकारकडून तयारी पूर्ण. आता केवायसी नसेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता थांबवण्यात येणार. बाजारपेठांमध्ये नवीन कापसाची आवक वाढली. कापसाला 6600 ते 7150 रुपयाचा भाव. लवकरात लवकर सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पीक विमा 15 डिसेंबर पर्यंत निघणार. रब्बीतील पेरणी होणाऱ्या क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला असून 6 प्रमुख पिकांसाठी होणार अंमलबजावणी. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर रब्बी पीक विमा भरण्याचे आवाहन. विदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून रब्बीचे अनुदान जमा होण्यास सुरुवात. विदर्भातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2264 कोटी रुपयाचा निधी मंजूर. विदर्भातील वर्धा जिल्हा वगळता इतर 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 638 कोटी रुपयाचे अनुदान मिळणार. तुमच्या जिल्ह्याच्या माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय. आचारसंहितेच्या काळात देखील लाडक्या बहिणींना मिळणार हप्ता, पण केवायसी नसल्यास थांबवला जाणार योजनेचा लाभ. 16 नोव्हेंबरच्या आत केवायसी पूर्ण करून घेण्याचे लाडक्या बहिणींना आव्हान. सततच्या युरिया टंचाईवर केंद्र सरकारचा तोडगा. केंद्र सरकार देणार अमोनियम सल्फेटवर अनुदान. युरियाच्या टंचाईमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय. गुजरात सरकारचा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय. गुजरातमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटीचे पॅकेज. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची घोषणा. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची अखेर प्रतीक्षा संपलेली असून आता केंद्र सरकारकडून लागणारा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला असून आता येईल त्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची रक्कम म्हणजे 2000 रुपये जमा होणार. झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला असून आता येणाऱ्या आगामी काळामध्ये ठिबक तुषार सिंचनसाठी आता सरकारकडून आता शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान. राज्यामध्ये आजपासून रब्बी अनुदान वाटप झाले सुरू. 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात. सकाळीच सरकारकडून पहिली यादी जाहीर. जरांगेचे आरोप म्हणजे थोटांडगिरी. ओबीसी नेतृत्व संपवण्याचा जरांगेचा डाव. जरांगेच्या आरोपावरून धनंजय मुंडेंची थेट सीबीआय चौकशीची मागणी. मक्याला सरकारकडून 2400 रुपयाचा हमी भाव जाहीर करण्यात आलेला असून मात्र प्रत्यक्षात 1200 रुपयांनी केली जाते खरेदी. हमी भावाची ऐसी की तैसी. कन्नड बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची होती मोठी लूट. पूर्णपणे कर्जमाफी मिळेपर्यंत गावागावांमध्ये मतबंदी करा. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी पिंपळगावातील शेतकरी संवाद सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रब्बी पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपयाची मदत मिळणार. 1 दिवसात राज्य शासनाने केले अनुदान मंजूर.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सर्वाधिक शेतकरी बाधित झालेले असून आता त्यांना 1063 कोटी रुपयाची मदत मंजूर. तसेच केज तालुक्यासाठी 917 तर आष्टी तालुक्यासाठी 718 कोटी रुपयाची मदत मंजूर. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यासाठी 681 कोटी रुपयाचे वितरण सुरू. तुमच्या जिल्ह्याच्या माहितीकरिता, तुमच्या तालुक्याच्या माहितीकरिता नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिवृष्टी नुकसान भरपाईत कोणतीही कसर करणार नाही. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन. केंद्र व राज्य सरकार मिळून करणार शेतकऱ्यांना मदत. शेतकऱ्यांसाठी 10,000 मदतीचे वितरण आजपासून झाले सुरू. बँकांनो कपात करू नका, राज्य सरकारच्या बँकांना सूचना. आमदार राणा पाटील यांची माहिती. बाजारपेठांमध्ये सोयाबीनची आवक मंदावली. सोयाबीनची आवक सुरुवातीला विक्रमी पातळीवर पोहोचलेली होती, मात्र सरकारच्या हमीभाव खरेदी केंद्राच्या हालचालीनंतर बाजारातील आवक घटलेली आहे. मात्र याच काळामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये तब्बल 400 रुपयांची वाढ झालेली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारांमध्ये कापसाच्या भावात नरमाई. ब्राझीलसह प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापसाचे भाव कमी झालेले असून त्याचबरोबर केंद्र सरकारने आयात खुली केल्याने भारतात ही कापसाची आयात वाढली. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर. केंद्र सरकार आता या आठवड्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जारी करू शकते. शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये मिळतील, परंतु ई-केवायसीची अट. शेतकऱ्यांनी कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि त्यानंतर कर्जमाफीची मागणी करायची. भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं शेतकऱ्याबाबत वादग्रस्त. झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यावर देखील दुहेरी संकट. अतिवृष्टीमुळे बाजारपेठा मंदावल्याची स्थिती समोर. विनापरवाना बेकायदेशीर खत निर्मिती करून विक्री, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक. सिल्लोड तालुक्यातील मोंडा खुर्द येथे लिप फर्टिलायझर्स अँड केमिकल्स बिनापरवाना गोदामवर कृषी विभागाने मध्यरात्री कारवाई करत तब्बल 11 लाख रुपयाची बेकायदेशीर खते जप्त केली. जालना जिल्ह्यामध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान भरपाईपोटी शासनाकडून 431 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. दरम्यान शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश देखील दिलेले होते. मात्र आतापर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ 46% याद्या अपलोड झालेल्या असून अजून देखील जालना जिल्ह्यातील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. राज्यामध्ये थंडी वाढायला सुरुवात. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानामध्ये लक्षणीय घट. उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट होऊन थंडी जाणवत आहे. राज्याच्या इतर भागात ही सकाळी थंडी जाणवायला सुरुवात. संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबरच्या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनास दिली मान्यता. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान केंद्र सरकार मोठे निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये. ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी अंतर्गत अजून देखील 84,000 शेतकऱ्यांची नोंदणी बाकी. आगामी काळामध्ये पीएम किसान सन्मान निधी, नमो किसान सन्मान निधी, पीक विमा, नुकसान भरपाईपासून राहावे लागणार वंचित. पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ. भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी. UAE ठरला सर्वात मोठा खरेदीदार देश. मिरचीचा ठसका यंदा झाला कमी. सरासरी आवक 1,500 क्विंटल वरती. भावाबाबत ही नाराजी. उलाढाल मंदावली. अतिवृष्टी आणि विविध रोगांचा देखील मिरची उत्पादनावर परिणाम. कापसाने दगा दिला. केळीचे देखील भाव पडले. दुष्काळाच्या झळा. शेतकरी हवालदिल झालेले असून भरीव मदतीची प्रतीक्षा.
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. हमी भावाने मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीला होणार 16 नोव्हेंबर पासून सुरुवात.